गोरक्षजालिन्दरचर्पटाश्च अड्भङ्गकानीपमच्छिन्द्र आद्या चौरङ्गीरेवानकभर्तरी संज्ञा भ्यूमां बभूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ कथासार अध्याय 33वा। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री माता पितृभ्याय नमः। श्रोते हो, पुढे मच्छिंद्रनाथांचा निरोप घेऊन गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या काठी भामानगर नावाच्या गावातील अरण्यात आले. त्यांना तिथे खूप भूक लागली, पण तिथे एक योजनाच्या परिसरात पाणीसुद्धा मिळेना. मग ते तसेच फिरत राहिले. तेव्हा त्यांना माणिक नावाचा 10 वर्षांचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करताना दिसला. ऐन मध्यानी तो जेवायला बसणार इतक्यात गोरक्षनाथांनी तेथे जाऊन आदेश केले. ते ऐकून माणिक लगेच तसेच जेवण टाकून उठला व गोरक्षनाथांच्या पाया पडला. मग त्यांनी गोरक्षनाथास तुम्ही कोण, कुठे जाता, येथे कसे आलात इत्यादी सर्व माहिती विचारली. तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की मी जती आहे, मला आता तहान व भूकही फार लागली आहे. तेव्हा जर काही जेवण्या खाण्याची सोय झाली तर पहा. हे ऐकताच माणिक म्हणाला, महाराज भोजन तयार आहे, जेवायला बसावे. असे म्हणून माणिकाने त्यांना जेवायला घालून तृप्त केले व त्यांची चांगली व्यवस्था ठेवली. त्यामुळे गोरक्षनाथांचे समाधान झाले. गोरक्षनाथांनी प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास कोणता वर पाहिजे असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, आता तुमचे काम झाले ना, मग आता माझे नाव वगैरे विचारून काय फायदा. काम करून घेण्यासाठी आधी सर्व विचारपूस करायची असते, पण आता हे विचारण्यात काय अर्थ. यावर गोरक्षनाथ म्हणाले, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण आज तू मला जेवायला घालून तृप्त केलेस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तेव्हा तुझ्या मनात कसली इच्छा असेल तर मला सांग, मी पूर्ण करतो. माणिक म्हणाला, महाराज तुम्ही घरोघर अन्नासाठी भिक्षा मागता आणि तुम्हाला माझी इच्छा समजली तर तुमच्याजवळ मला द्यायला काय आहे. माणिकचा हा प्रश्न ऐकून गोरक्षनाथांनी त्याला सांगितले, तुझी इच्छा मी पूर्ण करेल. याप्रमाणे त्या शेतकऱ्याचे बोलणे ऐकून गोरक्षनाथ मनात म्हणाले की हे शेतकरी लोक अरण्यात राहत असल्यामुळे अडाणी असतात, तेव्हा आपण ह्यांचे काहीतरी हित केले पाहिजे. असा विचार करून गोरक्षनाथ त्यांना म्हणाले, अरे मी मागेल ती वस्तू देऊ करतोस, पण मागितल्यावर मात्र मागे हटू नकोस. हे माणिकला आव्हानच मिळाले. तो म्हणाला, अरे जो प्राणही देण्यास तयार आहे तो पाहिजे ते देण्यास मागे पुढे पाहिल काय. तुला वाटेल ते तू माग, मी ते तुला देतो की नाही ते पहा. गोरक्षनाथांनी त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. तो म्हणाला, जे जे तुला आवडते त्याचा तू त्याग कर, जे मनातून करावेसे वाटते ते तू करू नकोस, एवढीच माझी मागणी आहे. गोरक्षनाथांची ही मागणी त्या शेतकऱ्याने आनंदाने मान्य केली आणि गोरक्षनाथांनी ते विपून सोडून पुढे निघून गेले. थोड्या वेळाने माणिक सामानाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतातून घरी निघाला. तेव्हा त्याला प्रथम जेवणाची इच्छा झाली, पण इतक्यात गोरक्षनाथांनी दिलेल्या वचनाची त्याला आठवण झाली. मग त्याच्या मनात घरी जायचे आले, पण वचनात अडकल्यामुळे घरी जाता येत नाही, म्हणून त्याने तेथेच उभे राहून झोप घेतली. डोक्यावरचे ओझे तसेच होते. मग अंग हलवायचीही त्याला इच्छा झाली, पण त्याने हलवले नाही. त्याचा परिणाम असा झाला की उडून झालेली झाडाची पाने खाण्यापासून त्याला दुसरा मार्गच राहिला नाही. पण तेही खाता येईना, केवळ वायू भक्षण करून तो राहिला. त्यामुळे काही दिवसातच त्याचे शरीर क्रूश झाले, रक्त आटून गेले, अंगावर तीरभळी मांस उरले नाही, त्वचा व अस्थी एक होऊन गेल्या. पण अशी बिकट अवस्था झाली तरी तो एका जागी स्वस्थ उभा राहिला. इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बद्री केदारचे दर्शन घेऊन चौरंगीनाथांची काय अवस्था झाली आहे ते पाहायला गेले. त्यांनी गुहेच्या दाराची शिळा काढून आत पाहिले तर ते थक्कच झाले. चौरंगीनाथाच्या अंगावर वारूळ वाढलेले होते आणि तोंडाने रामनामाचा जप चालला होता. अशी त्याची अवस्था पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांनी लगेच त्याच्या शरीरावरचे वारूळ काढून टाकले व पाहिले, तेव्हा तपसामर्थ्याने त्याला हातपाय फुटलेले दिसले. मग मी गोरक्षनाथ आलो आहे असे म्हणून त्यांनी चौरंगीला सावध केले व त्याला बाहेर आणले. तो अगदी अशक्त झाला होता, पण गोरक्षनाथांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहताच त्याला चांगली शक्ती आली. मग चौरंगीनाथ गोरक्षनाथांच्या पाया पडले व मी आज सनात झालो असे त्याने म्हटले. थोड्या गप्पा होऊन मग गोरक्षनाथांनी खाण्यापिण्याच्या व्यवस्थेबद्दल चामुंडेकडे चौकशी केली. ती म्हणाली, आम्ही रोज तुमच्या आज्ञेप्रमाणे फळे आणून देत होतो, परंतु चौरंगीचे लक्ष वर दगडावर असल्यामुळे त्याने ती कधीच खाल्ली नाहीत. असे सांगून चामुंडेने फळांचे पर्वतासारखे झालेले ढीग दाखवले. ते पाहून गोरक्षनाथांना धन्यता वाटली. त्यांनी चौरंगीच्या तपश्चर्येची मनापासून फारच वाखाणणी केली. मोठ्या आनंदाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. मग तो त्याला घेऊन बद्री केदारला गेला. तिथे शिवाची व चौरंगीची भेट घडवली. नंतर गोरक्षनाथ तेथे 6 महिने राहिले व त्यांनी चौरंगीनाथाकडून सर्व शस्त्रे अस्त्रे यांचा विद्याभ्यास करून घेतला. त्यात त्याला निपुण बनवले. अस्त्रविद्येतही त्याला आशीर्वाद दिले. मग बद्री केदारचे दर्शन घेऊन गोरक्षनाथ चौरंगीनाथांसह पुन्हा तीर्थयात्रेला निघाले. ते विदर्भ देशात उतरून कौंडण्यपुराला गेले. तेथे त्यांनी चौरंगीनाथाला आपल्या आईवडिलांना भेटून देण्यास सांगितले. ते म्हणाले, त्यांनी तुला
शिक्षा म्हणून तुझे हातपाय तोडले, आता तू त्यांना आपला प्रताप दाखव. गोरक्षनाथांच्या आज्ञेप्रमाणे चौरंगीनाथांनी वातास्त्र मंत्रून ते भस्म राजाच्या बागेत फुंकून टाकले. त्यामुळे बागेत काम करणारे 1600 माळी ते सर्व वादळामुळे आकाशात उडून गेले. मग वातास्त्र काढून टाकताच ते सर्वजण खाली कोसळले. बऱ्याच जणांना मूर्छा आली. काही जण पळून गेले, काही जण राजाकडे गेले आणि त्यांनी बागेतला प्रकार त्याला सांगितला. ते ऐकून सगळ्यांना फार आश्चर्य वाटले. मग हे काम कोणाचे आहे हे पाहण्यासाठी राजाने दूत पाठवले. ते दूत राजाच्या आज्ञेप्रमाणे शोध घेत त्यांनी पानवठ्यावर या 2 नाथांना पाहिले व ते राजाला जाऊन म्हणाले, महाराज, पानवठ्याजवळ 2 तेजस्वी कानफाटे गोसावी बसलेले आम्ही पाहिले. ते खूप विद्यावंत असावेत असे वाटते. दूतांनी सांगितलेली हकीकत ऐकून राजाच्या मनात आले की हे दोघे जण म्हणजे गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ असतील. त्यांना आपण शरण गेले पाहिजे, नाहीतर गाव पालथा घालतील आणि सर्वांचे प्राण घेतील. असा विचार मनात येताच राजा आपल्या लवाजम्यासह त्या दोघांच्या भेटीला गेला. राजा येत आहे हे पाहताच गोरक्षनाथांनी चौरंगीनाथाला आपला प्रताप दाखवण्याची आज्ञा केली. मग चौरंगीनाथाने पुन्हा वातास्त्राची योजना केली. त्यामुळे राजाबरोबर आलेले हत्ती, घोडे, रथासकट सर्व सैन्य आकाशात उडू लागले. असा भयंकर प्रकार पाहून सर्वजण घाबरले व त्यांची प्रार्थना करू लागले. तेव्हा चौरंगीनाथांनी गोरक्षांच्या आज्ञेनुसार वातास्त्र काढून घेतले. तेव्हा हळूहळू सर्वजण खाली आले. मग चौरंगी आपल्या पित्याच्या म्हणजे शशांकर राजाच्या पाया पडला व त्याला पुत्र असल्याची ओळख दिली. मुलाची ओळख पडताच राजाला गहिवरून आले व त्यांनी त्याला पोटाशी धरले. नंतर राजा गोरक्षनाथांच्या पाया पडला. मग त्या दोघांचे चौरंगीच्या विद्येबद्दल बोलणे झाले. थोड्या वेळाने राजाने गोरक्षनाथांना घरी चालण्याबद्दल खूप आग्रह केला. तेव्हा चौरंगी राजाला म्हणाला की काहीही झाले तरी आम्ही तुमच्या घरी येणार नाही, कारण सावत्राईच्या दुष्ट वागण्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझे हातपाय तोडलेत. मग चौरंगीनाथाने पहिल्यापासूनचा खरा वृत्तांत राजाला सांगितला. तो ऐकून राजा खूप रागावला. त्याने राणीला झोडपीत आणण्याची सेवकांना आज्ञा केली, परंतु चौरंगीने सांगितले तुम्ही तिला घरीच शिक्षा करावी, हे चांगले राहील. मग राजाने त्या दोघांना पालखीत घालून मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले. तेथे आल्यावर पादत्राणांनी राजाने राणीला शिक्षा केली आणि तिला बाहेर हाकलून दिले. गोरक्षनाथांनी राजाची समजूत काढली व त्याला दुसरी बायको करण्याचा उपदेश केला. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला वीर्यवान करून त्याचा वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. त्यानंतर गोरक्षनाथ तिथे 1 महिना राहिले. नंतर चौरंगीनाथास घेऊन पुढे निघून गेले. कौंडण्यपुरास निघाल्यावर ते दोघे फिरत फिरत प्रयागाला गेले. तेथे स्नान करून शंकरांच्या देवळात गेले. शिवाचे दर्शन घेतले. मग पूर्वीच्या गुरुवींना बोलावून गोरक्षनाथांनी तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले. तेव्हा ती घाबरून थरथरा कापू लागली. बोलताना अडखळू लागली. धड काही बोलेना. शेवटी ती गोरक्षनाथांच्या पाया पडली आणि शरण जाऊन त्यांना म्हणाली, महाराज, क्षमा असावी. रेवती राणीने मला मोह घालून विचारले म्हणून मी तिला खरी गोष्ट सांगितली. अन्य कोणालाही मी ही गोष्ट सांगितली नाही. तुम्ही गुरुच्या देहाची काय अवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पाहावी. असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा गोरक्षनाथ घाबरून लगेच भुयाराकडे गेले. दार उघडून पाहतो तो गुरुचे प्रेत तेथे नव्हते. ते पाहून त्यांचा शोक अनावर झाला. त्यांचा तो शोक पाहून गुरुवीन त्यांना म्हणाली, तुम्ही शोक करू नका. मी राणीला भेटून तिने प्रेताचे काय केले ते विचारून घेते. तुम्ही काळजी करू नका. असे म्हणून ती लगेच राजवाड्यात गेली व राणीला भेटून म्हणाली, बाईसाहेब, मच्छिंद्रनाथांच्या शरीराबद्दल 12 वर्षांची मुदत मी तुम्हाला सांगितली होती, ती आता पुरी झाली आहे. म्हणून मला आज त्याची आठवण झाली आणि म्हणूनच मी आपल्याकडे आले आहे. हे ऐकून राणीने तिला एकांतात नेले आणि म्हटले की मच्छिंद्रनाथांच्या देहाची हकीकत तू मला सांगितल्यावर तुला न समजता मी त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते रानात टाकून दिले. त्यालाही आता खूप दिवस गेले. तेव्हा ते तुकडे किड्या मुंग्यांनी खाऊनही टाकले असतील. अशा तऱ्हेने मी काळजीचे बीजच नष्ट केले आहे. तू निर्धास्त राहा. राणीचे बोलणे ऐकून त्या गुरुविनीला चिंता वाटली. काय घडायचे असेल ते घडेल म्हणून तिने सर्व वृत्तांत गोरक्षनाथांना येऊन सांगितला. तो ऐकून गोरक्षनाथांना फार राग आला. त्यांनी राणीला शिक्षा करायचे ठरवले, परंतु लगेच त्यांच्या मनात आले की कसेही झाले तरी आता ती मच्छिंद्रनाथांची पत्नी आहे, म्हणजे आपली माता आहे, तेव्हा तिला शिक्षा करता येणार नाही. गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी त्यांचा पूर्ण नाश होणार नाही. कुठेतरी ते तुकडे पडलेले असतील, ते शोधावे लागतील. असा विचार करून गोरक्षनाथ चौरंगीला म्हणाले, मच्छिंद्रनाथांच्या कलेवराचा शोध करण्यासाठी मी माझा देह येथे ठेवून सूक्ष्म रूप धारण करून जातो, पण मी नसताना माझ्या शरीराचे तू नीट संरक्षण कर. कारण राणी रेवती मच्छिंद्रनाथांच्या देहाचा जसा नाश केला तसा माझ्याही देहाचा नाश करण्यास मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा नीट सावधगिरीने वाग. असे म्हणून मग गोरक्षनाथांनी सूक्ष्म रूप धारण केले व सर्व गावे, अरण्ये, पृथ्वी, पाताळ सर्व ठिकाणी धुंडाळली, पण शरीराचा पत्ता लागेना. शेवटी ते शोध करीत कैलासाला गेले. तिथे त्यांना गुरुच्या अस्तित्वाच्या मांस वगैरे दिसले. तिथला वीरभद्र शिवगणांना सांगत होता, 12 वर्षांची मुदत संपली आहे. आता मच्छिंद्रनाथाचे शरीर लक्षपूर्वक सांभाळा. त्यांचा शिष्य गोरक्षनाथ गुरुचा शोध करण्यासाठी कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही. वीरभद्राचे
हे शब्द गोरक्षांच्या कानी पडले. ते तिथून निघून पुन्हा आपल्या शरीरात शिरले. मग गोरक्षनाथांनी व चौरंगीनाथांनी भस्म व झोळी घेऊन युद्धाची तयारी केली. गोरक्षनाथांनी प्रथम सूर्यावर पर्वतास्त्र सोडले. त्याबरोबर सूर्याचा रथ अडला. ते पाहून सूर्याने पर्वतास्त्राचा नाश करण्यासाठी वज्रास्त्र सोडले आणि अडथळा करण्यासारखे पर्वतास्त्र सोडणारा कोण ते पाहिले. तेव्हा त्याला ते गोरक्षनाथांचे काम आहे हे दिसून आले. मग सूर्य आपल्या रथासह गोरक्षनाथांजवळ आला. सूर्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षनाथांनी चंद्रास्त्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले. त्यामुळे सूर्याचा दाह लागेनासा झाला. नंतर गोरक्ष व चौरंगी दोघेही सूर्याच्या मागे पाया पडले. मला अडथळा आणण्याचे कारण काय म्हणून सूर्याने विचारल्यावर गोरक्षनाथांनी सांगितले की मच्छिंद्रनाथांचा देह शिवगणांनी कैलासाला नेला आहे. ते उपदेशाच्या गोष्टी ऐकायला तयार नाहीत. तेव्हा आपण मध्यस्थी करून तो आमच्या स्वाधीन होईल असे काहीतरी करावे. एवढे केले तर आमच्यावर मोठे उपकार होतील. गोरक्षनाथांचे म्हणणे सूर्याने मान्य केले आणि ते कैलासाला गेले. त्यांना पाहताच शिवगण त्यांच्या पाया पडले आणि त्यांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा सूर्य म्हणाला, मच्छिंद्रनाथांच्या देहासाठी मी येथे गोरक्षनाथांकडून मध्यस्थी करावयाला आलो आहे. तुम्ही उगीच हट्टीपणा करू नका व मच्छिंद्रनाथांचे शरीर परत द्या. असे म्हणून सूर्याने त्यांना पुष्कळ बोध केला व गोरक्षाच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. परंतु सूर्याच्या उपदेशाचा वीरभद्रावर काहीच परिणाम झाला नाही. उलट तो सूर्याला म्हणाला, मच्छिंद्रनाथांनी पूर्वी आम्हाला फार दुःख दिले आहे. प्राणही धोक्यात घातले होते. असे असताना असा भयंकर शत्रू अनायासे आमच्या तावडीत आलेला आहे. आता प्राण गेला तरी आम्ही त्याला पृथ्वीवर पाठवणार नाही. जर गोरक्षनाथ आमच्या विरुद्ध युद्धास उभा राहिला तर त्यालाही मच्छिंद्रासारखेच करून टाकू. अशा तऱ्हेने वीरभद्राचे शौर्याचे बोलणे ऐकून सूर्य म्हणाला, एवढा पराक्रम तुमच्यात होता तर मच्छिंद्रनाथाने पूर्वी तुमची दुर्दशा केली त्यावेळी तो कुठे पळून गेला होता. आता तो सहज योगायोगाने तुमच्या हाती आला आहे म्हणून प्रौढी मिरवत आहात. पण मच्छिंद्र व गोरक्षी हे दोघेही सारखे शूर आहेत हे लक्षात ठेवा. शिवाय त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता, पण आता गोरक्षाच्या जोडीला चौरंगीही आहे. ते दोघेही शूर आहेत. तेव्हा तुमच्या या अविचाराचा परिणाम चांगला होणार नाही. पण सूर्याचे सर्व प्रयत्न फुकट गेले. वीरभद्र वगैरेंनी स्पष्टपणे सांगितले की मच्छिंद्राचा देह परत देणार नाही. मग सूर्याने त्याला सुचवले, तुम्ही आता इतकेच करा की हे युद्ध स्वर्गात न होता पृथ्वीवर होऊ द्या. कारण कैलासाला हे युद्ध झाले तर कैलासाचे पीठ होईल आणि शिव तुम्हावर कोपेल. वीरभद्राच्या आज्ञेप्रमाणे अष्टभैरव गण सर्वजण विमाने घेऊन युद्धाला उभे ठाकले. 72 कोटी 84 लक्ष गण 33 कोटी देवांसह शस्त्रांस्त्रासह युद्धाला आलेले पाहून गोरक्षनाथांनी चौरंगीनाथाला सावध राहायला सांगितले. काही क्षणात युद्ध सुरू झाले. निरनिराळ्या अस्त्रांचे प्रयोग झाले. शेवटी चौरंगीच्या मोहिनी व वातास्त्राचा उपयोग झाला. त्यामुळे वीरभद्राच्या बाजूचे सैन्य देहभान विसरून पिसाटासारखे झाले. भ्रमिष्ठासारखे होऊन ते देहभान विसरले. वीरभद्र ऐनवेळी चामुंडासह तेथे येऊन दाखल झाला. आपल्या गणांची स्थिती पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर विलक्षण संतापला. मग दोघेही एकमेकांच्या नाशाला उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा करू लागले. परंतु गोरक्षनाथांच्या व चौरंगीनाथांच्या विलक्षण सामर्थ्यापुढे वीरभद्राची अनेक शस्त्रे व अस्त्रे निष्प्रभ ठरू लागली. शेवटी गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र जपून सर्व दानवांना उठवले. त्यात त्रिपुर, मृदुमान्य, महिषासूर, जालंधर, कालयवन, अघासूर, बकासूर, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, मुचद, कुवकद्रंत, रावण, इंद्रजित, कुंभकर्ण वगैरे राक्षस होते. ते पाहून सर्व देवांनी रणांगणातून पळ काढला. त्यांना मोठी काळजी लागली. त्यांनी वैकुंठाला जाऊन हा सर्व प्रकार विष्णूंच्या कानावर घातला. ते सर्व वृत्त ऐकल्यावर आपल्याला पुन्हा अवतार घ्यावा लागणार असे त्यांना वाटू लागले. मग विष्णूने विचार करून शंकरांना बोलावले व त्यांना ही सर्व हकीकत सांगितली आणि एका वीरभद्राच्या द्वेषामुळे गोष्टी या थराला आल्या असे सांगितले. मग ते दोघे विघ्न निवारण करण्यासाठी गोरक्षनाथांकडे गेले व त्याला हर तऱ्हेने सांगितले. त्यावर गोरक्षनाथ म्हणाले, गुरुचे शरीर आणून द्या म्हणजे मी लगेच युद्ध थांबवतो. मग शंकरांनी चामुंडेला पाठवून मच्छिंद्रनाथांचा देह आणविला व तो गोरक्षांच्या हवाली केला. मग राक्षसांना शांत करावयास सांगितले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, हे राक्षस अस्त्राच्या साहाय्याने उत्पन्न झालेले नाहीत तर हे संजीवनी मंत्र प्रयोगामुळे निर्माण झालेले आहेत. तेव्हा पुन्हा अवतार घेऊन त्यांना मारून टाका, नाहीतर वीरभद्राची आशा सोडून द्या. हे ऐकून शंकरांनी त्याला सांगितले, जेव्हा मधुदैत्य माजला होता तेव्हा आम्ही त्याला घाबरून रानोमाळ पळत होतो. शेवटी एकादशीने अवतार घेऊन त्यांचा नाश केला. अशा तऱ्हेची संकटे पुष्कळ वेळा सहन करावी लागली. तेव्हा आता वेळ न गमावता लवकर राक्षसांचा पहिला बंदोबस्त कर. आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली आहे. असे शिव व विष्णू दोघेही बोलत होते. तेव्हा महाप्रतापी वीरभद्र एकटाच त्या राक्षसांशी लढत होता. ते पाहून मग गोरक्षनाथांनी वाताकर्षण अस्त्र मंत्रून भस्म फेकताच वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्राण होऊन जमिनीवर कोसळले. तेव्हा शंकर व विष्णू दोघांनी गोरक्षनाथाच्या सामर्थ्याची खूप स्तुती केली. मग गोरक्षनाथांनी अग्नेस्त्र योजून कोसळून पडलेल्या सर्वांना जाळून टाकले. हा वाताकर्षण प्रयोग नाथपंथीयांशिवाय देवदानवांनाही माहीत नव्हता. अशा प्रकारे नवनाथ कथासार अध्याय 33 समाप्त झाला आहे. अलख निरंजन आदेश.